तर हाकेंनी मागासवर्ग आयोगाचं पद गैर पद्धतीनं पदरात पाडून घेतलं असा आरोप अमोल मिटकरींनी केलाय। दोन समाजात भांडण लावण्याचा प्रयत्न करण्यात येतोय। 24 तासात माफी मागावी असं अमोल मिटकरी यांनी म्हटलेलं आहे। तर त्यानंतर आता मिटकरी नावाचा अर्धवट माणूस जो आहे तो कायद्याचं ज्ञान त्याला नाही अशी टीका लक्ष्मण हाकेंनी केली आहे। गर्दुल्ल्याची माफी मागणार नाही हाकेंनी जे आहे ते मिटकरींवरती हा पलटवार केला। 24 तासाच्या आत त्यांनी राज्याची माफी मागावी, मराठा समाजाला टार्गेट करायचं, ओबीसी समाजाला भूलथाप द्यायची आणि मी कसा ओबीसीचा नेता हे दाखवत असताना दुसरीकडे मात्र एकदम खालच्या पातळीवर टीका टिप्पण्या करून दोन समाजामध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न करत असतानाच स्वतः मागासवर्ग आयोगाचं पद गैरप्रकारे आपल्या पदरात पाडायचं, राजकीय दडपशाही करायची, कुठं कार्यकर्ते मॅनेज करायचे, कुठं विड्रॉल करायला लावायचा, कुठं तोडपाणी करायचं, अशा तोडपाणी बहाद्दाराला त्याच्या जागा दाखवायला आज आम्ही हे आंदोलन या ठिकाणी करतोय। अमोल मिटकरी नावाचा माणूस हा अर्धवट आहे। अमोल मिटकरी या माणसाला कायद्याचं कुठलंही ज्ञान नाही। मी राज्य मागासवर्ग आयोगावर माझी निवड झाली होती। 24 तासामध्ये हाकेंनी माफी मागावी। कोणाची? ह्या गर्दुल्ल्याची? अमोल मिटकरीची माफी? कोण अमोल मिटकरी? जो ब्राह्मण समाजावर टीका करतो, मिमिक्री करतो। माझं आव्हान आहे, मी बीड जिल्ह्यात आहे। अमोल मिटकरी गर्दुल्ल्या, ये तू समोर माझ्या।